औद्योगिक इमारतींमधील अनधिकृत पोटमाळे बनतायत आगीचे केंद्रस्थान. धुरी इंडस्ट्रीज मधील शीतल सुप्रीम इंडस्ट्रियल इस्टेट येथे लागली आग. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती जी अंतर्गत येणाऱ्या शीतल सुप्रीम इंडस्ट्रियल इस्टेट बिल्डिंग क्रमांक 3 येथे आज दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला जवळपास 1.5 तास प्रयत्न करावे लागले. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर ठिकाणी जागरूक वसईची टीम पोहोचली असता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे समजले. या इंडस्ट्रीज मध्ये मोठ्या प्रमाणावर पोटमाळ्याचं अनधिकृत निर्माण करण्यात आलं असून हे पोटमाळे आगीचे केंद्रस्थान बनल्याचे दिसून आले. या ठिकाणी बिल्डिंगचा फायर सिस्टम देखील बंद होता. तसेच या इंडस्ट्रीज मध्ये जवळपास 150 ते 200 लिटर थिनर आढळून आले. तसेच ज्वलनशील सामग्री या कारखान्यामध्ये अनधिकृत पोटमाळ्यावर आढळून आली. त्यामुळे या ठिकाणी मोठी आग लागली. या इमारतीमध्ये मागील अनेक वर्षांपासून फायर ऑडिट झालेले नसल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये औद्योगिक इमारतींना ओसी घेतल्यानंतर त्या इमारतींमध्ये अनधिकृतपणे पोटमाळे बनविण्याच्या बांधकामाला ऊत आला आहे. अशा घटना वारंवार घडू नये व नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबावा याकरता वसई विरार शहर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी, संबंधित अधिकारी तसेच अग्निशमन दल काय उपाययोजना करतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. सदरची आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी राहुल मोरे, विभागीय अधिकारी जयेश चिपळूणकर, वालीवचे विभागीय अधिकारी विवेक किणी तसेच 20 ते 25 अग्निशमन कर्मचारी उपस्थित होते व त्यांच्या अथक प्रयत्नानंतर या इंडस्ट्रीज मध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.